कर्ज थकबाकीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या अहमदनगरमधील 7 पतसंस्था आणि 4 बँकांना ऊर्जितावस्था नगर अर्बन बँकेने त्यांच्या कर्जदारांना थकबाकी भरण्यासाठी दिलेल्या पैशामुळे आली असली तरी यामुळे थकबाकी वाढून नगर अर्बन बँक मात्र डबघाईत गेल्याचं स्पष्टीकरण फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट झालंय। त्यामुळे या 7 पतसंस्था आणि 4 बँकांना दिलेले पैसे व्याजासह परत घेतले तर नगर अर्बन बँक पुन्हा सुरू होऊ शकते असा विचार बँक बचाव कृती समितीने सुरू केलाय आणि याबाबत कायदेशीर सल्लामसलतही सुरू केली आहे। याबाबत न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे। 7 पतसंस्था आणि 4 बँकातील काही कर्जदारांनी त्यांचे तेथील पैसे थकवल्याने या 11 संस्था अडचणीत आल्या होत्या। त्यानंतर या संस्थांच्या थकीत कर्जदारांना नगर अर्बन बँकेने नवीन कर्ज दिलं। त्या पैशातून या थकबाकीदारांनी त्या 11 संस्थांमध्ये त्यांच्या नावावर दिसणारी बाकी भरल्याने या संस्थांची वसुली झाली आणि त्यांचं अर्थकारण सुरळीत सुरू झालं। मात्र त्यानंतर या कर्जदारांनी नगर अर्बन बँकेकडून घेतलेले पैसे परतफेड करण्याबाबत टाळाटाळ केल्याने अर्बन बँक मात्र NPA वाढल्यानं अडचणीत आली आणि तिचा बँकिंग परवानाही रद्द झाला। याबाबत बँक बचाव कृती समितीचे प्रमुख आणि बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितलं की 7 पतसंस्था आणि 4 बँकातील NPA मधील कर्ज खाती नगर अर्बन बँकेत आणली गेली आणि त्या बँका पतसंस्थांचा NPA कमी केला, पण नगर अर्बन बँकेचा NPA वाढवला गेला। अशी कर्ज कायद्यात बसत नव्हती तरी कायदा तोडून ही कर्ज केली आणि हा निर्णय फक्त 18 संचालक आणि 5 वरिष्ठ अधिकारी यांनी घेतला आणि नगर अर्बन बँक संपवली असा दावाही गांधी यांनी केला। काही भ्रष्ट संचालकांशी हातमिळवणी करत ज्या 7 पतसंस्था आणि 4 बँकांनी नगर अर्बन बँकेच्या लाखो सभासद आणि ठेवीदारांची फसवणूक केली ती रक्कम पुन्हा नगर अर्बन बँकेला परत मिळू शकते का यावर कायदेशीर सल्ला घेतला जातोय। या सर्व पतसंस्था आणि बँका सुस्थितीत आहे। नगर अर्बन बँकेचे त्यांनी घेतलेले मुद्दल 150 ते 200 कोटी रुपये व्याजासह मिळून 300 ते 400 कोटी जर या संस्थांनी परत केले तर नगर अर्बन बँक पुन्हा सुरू होऊ शकते। उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय असा आदेश देऊ शकेल का या दृष्टीनेही कायदेशीर सल्ला घेतला जातोय आणि त्यानुसार याचिका दाखल करण्याचे प्रयत्न असल्याचंही गांधी यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।